हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य येण्यासंदर्भात दुरुस्ती विधेयक येण्याची शक्यता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी माहिती. आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकते, त्यामुळे स्वीकृत हवेत असंही वक्तव्य. आज बाळासाहेब ठाकरेंची 100वी जयंती. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहातल्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र येणार. निवडणूक निकाल केडीएमसीतल्या युतीनंतर पहिल्यांदा भेटणार. अकोल्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सर्वपक्षीयांची मोड बांधली. अपक्ष उमेदवाराला घेत काँग्रेस, वंचित, एमआयएम दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत बहुमताचा आकडा गाठला. एमआयएम किंवा काँग्रेससोबत युती केली नाही. अमरावतीच्या अचलपूरमधील भाजप आणि एमआयएमच्या युतीवर पालकमंत्री बावनकुळेंची माहिती. एमआयएमशी संबंध नाही असंही वक्तव्य. महाडमधल्या राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. विकास गोगावलेंना सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे हायकोर्टाचे आदेश. बदलापुरात शाळेच्या व्हॅनमध्ये 4 वर्षांच्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करून मारहाण. पोलिसांकडून आरोपीला अटक. संतापलेल्या बदलापूरकरांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न. विठ्ठल रुक्मिणीचा आज स्वर्गीय विवाह सोहळा. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. हजारो भाविकांना पंचपक्वान्नांचं भोजन दिलं जाणार. वसंत पंचमीनिमित्त प्रयागराजमध्ये असंख्य भाविक दाखल. तब्बल 3.5 कोटी भाविक गंगा स्नान करणार असल्याची आकडेवारी. प्रशासनाकडून जय्यत तयारी. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा T20 सामना. रायपूरच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार. टीम इंडिया मालिकेत 1-0 आघाडीवर. बांगलादेश अखेर T20 क्रिकेट वर्ल्ड कपमधून बाहेर. भारतात खेळायचं नाही असा अंतरिम सरकारचा निर्णय. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला वर्ल्ड कप खेळण्याची संधी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.